नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. राजस्थानच्या 77व्या स्थापना दिनानिमित्त वर्तनगर येथील वेदांत खुला रंगमंचावर भव्य राजस्थान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवातून ठाणेकरांना राजस्थानी संस्कृती, परंपरा, लोककला आणि खाद्य संस्कृतीचा अनुभव घेता आला. कार्यक्रमाचे आयोजन राजस्थान विकास मंचचे राकेश मोदी आणि कपूर रामावत यांनी केलं होतं. या कार्यक्रमामध्ये पारंपरिक लोकनृत्य, संगीत आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तसंच यावेळेस राजस्थान भूषण आणि राजस्थान गौरव पुरस्कार देऊन विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. राजस्थानमध्ये लोकगायक लेहरू दास बेवाडा अँड पार्टी यांनी यावेळेस कार्यक्रम सादर केले, तर अभिनेत्री टिंकल वैष्णव आणि सोमनल रायका यांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण केलं. कार्यक्रमाला परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक तसंच राजस्थानी समाजातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजस्थानी संस्कृती जपण्याचं आवाहन यावेळेस करण्यात आलं. अच्छा कार्यक्रम हर साल राजस्थान के हमारे सभी भाई और बहनें एक साथ आके कार्यक्रम करते हैं. मैं तो ठाणे और मीरा भाईंदर शहर का विधायक हूँ पिछले 20 सालों से, और ये लोग हमारे से जुड़े. धर्मवीर आनंद जी साहब जब भी थे तभी उनके साथ जुड़े हुए थे. फिर हमारे एकनाथ शिंदे साहब जो पार्टी के प्रमुख हैं उनके साथ जुड़े हुए. तो ये लोगों का जो दिल है वो शिवसेना के प्रति बहुत ही आकर्षित होता है, और हमेशा इलेक्शन हो या कुछ भी कार्यक्रम हो, हमेशा हमारे ये राजस्थानी समाज के लोग जुड़े जाते हैं. राकेश मोदी जी जो है वो हमारे बहुत ही परम मित्र हैं, और उनके माध्यम से हम इस कार्यक्रम में हमेशा आते रहते हैं. राजस्थान महोत्सव आज 30 तारखेला राजस्थान स्थापनेच्या उपलक्ष्यामध्ये आपण ठाण्यात आज राजस्थानी परंपरा, राजस्थानी लोकगीत, राजस्थानी व्यंजन आणि राजस्थानी लोककला आणि इथली शौर्यगाथा आज आपण इथे वर्तकनगरच्या वेदांत ग्राउंडवरती साकार केलेले. हजारोच्या संख्येने राजस्थानी समाजातली आणि ठाण्यातली जनता आज इथे उपस्थित झालेली आहे कार्यक्रमाला. आज महावीर जयंतीनिमित्त टेंभीनाका येथील जैन मंदिर परिसरामध्ये जैन समाजाच्या वतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन अतिशय उत्साहात करण्यात आलं. या निमित्ताने टेंभीनाका येथून भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही मिरवणूक तलावपाळी परिसरातून मार्गक्रमण करत पुन्हा जैन मंदिरात दाखल झाली. तिथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणुकीमध्ये विविध प्रकारच्या आकर्षक झाकियांच्या माध्यमातून भगवान महावीर यांच्या अहिंसा, सत्य आणि त्याग या संदेशाचं सादरीकरण करण्यात आलं. कार्यक्रमाला आमदार श्री संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे हे उपस्थित होते. त्यांनी जैन समाजासमोर महावीर जयंती साजरी करत भगवान महावीर यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमादरम्यान पूजा, अर्चा, मिरवणूक आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जैन समाजाने आपल्या श्रद्धा, एकता आणि परंपरेचं सुंदर दर्शन यावेळी घडवलं. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत
जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. मोह विद्यालय आणि रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालयासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. संस्थेमध्ये 51 केव्ही क्षमतेचा सोलर प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आला. पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल संस्थेने टाकलं आहे. या प्रकल्पामुळे वीज बचत होण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाला देखील हातभार लागणार आहे. या सोलर प्रकल्पासाठी संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी योगदान दिलं असून त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प साकार झाला आहे. संस्थेने त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या प्रकल्पाचं उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री शैलेंद्र सळवी, उपाध्यक्ष प्रदीप राका आणि कोषाध्यक्ष रवींद्र तामस यांच्या हस्ते करण्यात आलं. विशेष म्हणजे हा कार्यक्रम संस्थेचे प्राचार्य विकास पाटील यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी आयोजित करण्यात आला. या प्रकल्पामुळे संस्था ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने पुढे जात असून भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरणपूरक गोष्टींचा आदर्श निर्माण केला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्क प्रमुखांची घोषणा केली आहे. पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघ तसंच ठाणे लोकसभेची जबाबदारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मुंबई उत्तर, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य, दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या सर्व मतदारसंघांसाठी ते संपर्क प्रमुख म्हणून काम बघणार आहेत. त्यांच्यासोबत मंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावरही मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी खासदार नरेश म्हस्के यांची संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील इतर मतदारसंघांसाठी देखील विविध नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.